मेवता अजून पूण आमची आतां कॉस्टूय तो वाडला. पयलीं 1,120 मेवताले आमकां. सो आतां 34 सायज घेतली, नॉर्मल ती सायज चलता आतां. एक 3,50,000 कॉस्ट जाता कॅनोचो. सो एटलीस्ट 1 लाख तरी आमकां करची म्हणून ती. सेकंड पॉयंट नेटाय सबसिडी 4 लाख आता 50% ना आता 50% कॉस्ट वाढलो असेल आता. कॉस्ट 350 जालो आता. आणि सेकंड पॉयंट नेटाय सबसिडी 4 वर्सांक आमकां 30,000 मेवतात. की एटलीस्ट एवरी 2 इयर तरी 60,000 दिवची म्हणून. कित्याक नेटाचो कॉस्ट आता ह्यूज जाला आमकां. 4 वर्सांनी 30 मेवता. एटलीस्ट ते आमकां एवरी 2 इयर्स 60 तरी 60 आणि फोर्थ पॉयंट म्हाजो पेट्रोल सबसिडी आमकां 30 केल्या सिन्स 2019. तेची पयलीं 50 आहली. सो तितून आमचें हितून हें जायना आमचें. सो ती 50 तरी मिनिमम 50 तरी आमची चालू करची म्हणून. सो आनीक कोणाचें कितें ते मातशें कवर करप. सिलिंडर कित्याक यूज कांयच ना. अरे म्हाजो तर रे म्हाजो तर म्हाजो मोटर तर जवळ न्हू बालदी आहा म्हाजी तितले तीच बुजू येता न्हू ती. सिलिंडराचो फायदोच ना. आनी बरें पयलीं सबसिडी आमकां कितली 60,000 आहली ती तुमी खाला कित्याक दिवं वयल्यार. ताळेन कितें दिवपाक. अरे सबसिडी ती वयर वचोंक जाय, ती खाला देंवता. आनी वयल्यान टॅक्स कितले, कॉस्ट खूब वाडला. टॅक्स कितले आमकां जे आमी पळय टॅक्स भरताले. कॉस्ट किती आता सिलिंडराक सर कितें व्हडलेशे पयशे पडा. आतां बरें सेन्सर दिल्यात ते कित्याक दिल्यात ते. ज्यो व्हडयो पळय वयर खोपीन आहा तांकांय सेन्सर. हे कितें ना सेन्सर तरी हांवें ते विचारलें सेन्सर कित्याक. सेन्सर म्हणटात ते ट्रॅकिंगे खातीर जाय म्हणटात सेन्सर. जावं पूण जी व्हडी वचत ना म्हाजी आनी म्हाजी व्हडी आहा खोपीन आनी तांकांय सेन्सर कित्याक. तेंकाय पयशे ना भाई ते. तेका यूज करता वा ना करता ते कशें हें करतले. व्हडी आहा म्हटल्यार तुजो रजिस्टर्ड व्हडी तेका सेन्सर लायला तेंचे. ते लायला पूण थोडे इन्शुरन्साचे इन्शुरन्स कितलो इन्शुरन्स म्हाजे इन्शुरन्स कितलो रे. 8,000 10,000 एक व्हडी केल्लो. आतां कितें तरी तेंच्यानी हांव नाका आतां तेंच्यानी हें केलां की 2,500 कंपल्सरी व्हडया कंपल्सरी सांगल्या. दुसरें तेतून कितें सर तेतून दुसरें कितें तो म्हणटा तुका इन्शुरन्स कवर मेवतलो. फूल व्हडी कवर जाली हो बुडली जाल्यार डॅमेज जालें जाल्यार तुका कांयच ना. डॅमेजीक पासून कितें तरी मेळोंक जाय. ते मागीर थी मेवतात रे, कोणाकूच मेवना. मेन म्हणजे काणी 1-2 वर्सांनी 3 वर्सांनी वयता तेका तरी तुजें कांय मेळना कसलो फायदो. आनी बसोवपाकूच 10,000 वयतात. आता बाई कितें केलां घोड्यांचे न्हू तर मिशिनां बसोवपाचें बसोवपूच ना. पूण मातशें कितें तरी आमकां हें करूंक जाय. कितें विशय आसला. विषय हांगासर मांद्रे मतदारसंघात एंटायर कोस्टल बेल्टाक जे जे फिशरमॅन्स आहा त्या म्हाका मेळपाक सोदताले. तेंचे ग्रिवियन्सीस कितें आहात ते सांगपाक लागून. सो त्या प्रमाणे आयज तांकां हांगा मेळपाक येयला आनी तेंच्यांनी प्रत्येक जाणांनी आपआपले कितें इश्यूज आहात कितें कितें तांकां फेसिलिटीज जाय गव्हर्मेंटा कडल्यान ते तेंच्यांनी सांगल्यात. मेजर इश्यूज तेंचे व्हडयांक तांकां सबसिडी जी मेळटाली ती खूब वर्सां पयलींची आनी आतां व्हडयांची रेटूय वाडल्या आनी सबसिडी तितलीच उरल्या. सो ते परवडना. सो ते इश्यू आहलो. परत डिझल 50,000 ते 30,000 जाला. बाकीचे जाळयांचे जावं किंवा इन्शुरन्स जावं हे तेंचे सारके रिड्यूस केल्यात. आमी आयज पळयता आख्या कोस्टल बेल्टा म्हणजे गोंया म्हणटात ते कोस्टल बेल्टारूच पयलीं सगळे हे फिशरमॅन्सूच आसलेले जे व्यवसाय करतले. आयज भलेही वर्सां फुडें वयतात तशें तशें म्हणजे चेंजीस जायत रावतात. टुरिजम वाडटा, टुरिजमाक लोक येतात, हांगा इन्वेस्ट करतात. पूण आमी हे विसरोंक जायना हेच फिशरमॅन्स आहात, हेच आमचे फिशरमॅन भाव आहात ते पयलीं पासून पारंपारीक हेंच्यांनीच हांगासर कोस्टल बेल्ट सांबाळलो आहा. आयज भलेही मागीर खंय तरी गव्हर्मेंटान खंय तरी बिचीस टेक ओवर केले टुरिजम डिपार्टमेंटा कडेन आसूं किंवा आनीक इतर खंयच्या डिपार्टमेंटा कडेन आसूं पूण ते सांबाळ्ळे कोणी हे पयलीं इम्पॉर्टंट आहा. हे सांबाळ्ळे आमचे फिशरमॅन भावांनी आनी ते सांबाळटना आयज तांकां खंय ना खंय बारीक मोठे त्रास जावंक लागले आनी ते त्रास सॉल्व करपाचो आमी प्रयत्न करतात. तेंचे कडेन तेंचे ग्रिवियन्सीस आयकून घेतल्यात
आणि त्या प्रमाणे तांकां इतली वर्सां वेवसाय जो करता तो वेवसाय तांकां बरे भशेन स्मुथली जावचो आणि सरकारा कडल्यान तांकां जाता तितली मॅक्झिमम मदत मेळची ह्या प्रमाणे तेंच्यांनी मांडल्या प्रमाणे तांकां जाता तितलो हांव गव्हर्मेंटा कडल्यान सपोर्ट जाता तितलो मॅक्झिमम घेतलो आणि ह्या फावट असेंब्लीनूय हांव ह्यो विशय पर्सनली डिस्कस करतलो ऑनरेबल चीफ मिनिस्टराक तशेंच आमच्या ऑनरेबल फिशरीज मिनिस्टर कित्याक आमचो फिशरीज मिनिस्टर आहा तोय त्याच समाजाचो आणि तेकाय सगळे बारक्यान बारीक हे गोष्टी खबर आसात आणि त्या प्रमाणे तो डेफिनेटली आमच्या फिशरमॅन हे मांद्रे मतदारसंघाचे म्हणजे आख्ख्या गोंयच्या कोस्टल बेल्टाच्या फिशरमॅनाक कितें तरी आमी फिशरमॅन्सा खातीर करपाक जाय सो त्या प्रमाणे आमी करतात आणि हे करता आसतना खूब बरें दिसता की सगळे आमचे फिशरमॅन भाव आहात ते एकी कडेन आहात आणि एकजुटीन ते सगळे आपले प्रश्न आहात ते मांडटात आणि प्रयत्न करता आमच्या कडल्यान तो सोडून घेवपाक वयता प्लॅन 2019 ह्यो आमकां फायनल करून इम्प्लिमेंट करपाक जाय मेजर कोस्टल बेल्ट इंडियेचे आहात तांकां तेंचे ऑलरेडी प्लॅन तेंचो सबमीट जावन तेंचे इम्प्लिमेंटेशनूय जाला गोंयचे आमचे उरल्यात कित्याक वेरियस रिजन आहात कोस्टल बेल्टाक तेका लागून डिले जाल्लो आहा पूण म्हाका दिसता तो प्लॅन ऑलमोस्ट कंप्लीट जाला तो जर CZMP प्लॅन जायत जाल्यार खुबशे रिलॅक्सेशन आमच्या फिशरमॅन भावांकूय मेळटले जेणे करून हांवें ओदोय म्हटला ते प्रमाणे पयलींच्या टायमाचे फिशरमॅन्स आहा ते नुस्त्याचो वेवसाय करतले तेचेर पोट भरतले पूण आयज तो वेळ येवंक ना आयज तेंची घरां जी आहा त्या घरांचेर खंय तरी तेंचे रूम्स आसता ते होमस्टे तेंच्यांनी सुरवात केल्या आणि खंय तरी CRZ कायदो लागल्या कारणान तेका लागून आफ्टर 91 कायदो लागल्या कारणान तेंकाय ते डिफिकल्टी पयलीं ते इतले प्रॉब्लम इश्यूज येनासले पूण आतां चडशे कमर्शलायज जाले ते नॉन गोवन येवन आनी नॉन गोवन येयल्या उपरांत मागीर आमचे स्थानीक जे आहा बारीक वेवसाय करून बारीक धंदो करताले तेंच्या पोटार येयल्लेले आहा आनी तेका लागून आयज CZMP प्लॅन 2019 करप खूब गरजेचें आहा जेणे करून रिलॅक्सेशन मेळटलें आनी ते डिस्टन्स आहा ते कमी जातले तो एक विशय जालो दुसरो विशय आहा जेन्ना खुबशे इश्यू CRZान आमच्या स्थानिकांचेर येयलेले तेन्ना आमी कितें केल्लें आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टरान इन्स्ट्रक्शन दिल्ले की आयडेंटिफाय करा अलॉंग विथ फिशरीज डिपार्टमेंट आनी CRZाचे सो आयडेंटिफाय करा तुम्ही खंयचे खंयचे फिशरमॅन्स म्हणजे तेंचे ऑडिओ रेजिस्टर्ड आसतले किंवा खोपी रेजिस्टर्ड आसतले कोस्टल बेल्टीक तेंकां आयडेंटिफाय करा आनी मॅक्झिमम त्या एरियांनी जे फिशरमॅन्स आसात जाल्यार आमी तो फिशरमॅन झोन करपाचो म्हणून फिशरमॅन झोन केल्या उपरांत तेचो उद्देश इतलोच आहा फिशरमॅन झोन केल्या उपरांत तेका एक पॉलिसी फ्रेम करप त्या पॉलिसी प्रमाणे फिशरमॅन्स जे आहात ते फिशरमॅन जे आहात तांकां कमर्शियल एक्टिविटीज करपाक आमकां रिलॅक्सेशन दिवपाक लागून सो तो एक भाग आमचो हे आमी हातीन घेतलेलो आनी ते चालू आसा सो जर ते जर फिशरमॅन झोन जर करीत जाल्यार फिशरमॅन झोनान ती जी पॉलिसी आमी फ्रेम करतले त्या पॉलिसी प्रमाणे तांकां तेंचो नुस्त्याचो वेवसाय करूंक मेळटलो होमस्टे करूंक मेळटले बारीकशे रेस्टॉरंट भितर येतले मागीर बार जावं किंवा जावं त्या कोस्टल बेल्टार बारीक बारीक जे तेंचे वेवसाय चलता ते लिगलायज जातले आनी तांकां तेच्या फुडें कसलेच इश्यू आनी खंयच्या डिपार्टमेंटाचे रिस्ट्रिक्शन्स आसचे ना त्या प्रमाणे हे दोन सब्जेक्टान तांकां जर हे दोनूय सब्जेक्टान इवन एक सुद्दां जालो जाल्यार तांकां रिलीफ मेळटले आनी त्या प्रमाणे आमी हे काम करप चालू आसा आनी म्हाजो प्रयत्न आसतलो इलेक्शना पयलीं खंय तरी मार्गाक लावचें म्हणून थँक्यू सर कितें म्हणटा बरें ना